आगामी काळामध्ये ज्या काही जागा येणार आहेत त्यामध्ये सर्वात जास्त चर्चेचे जो विभाग असतो तो म्हणजे नगर परिषद. ओके, म्हणजे त्याची जाहिरात याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर परिषद आणि वेगवेगळ्या महानगरपालिका, जसं छत्रपती संभाजीनगर आता आलेली आहे आणि यापूर्वी काही महानगरपालिका झाल्या. ओके, आता या अनुषंगानं तुम्हाला सांगायचा उद्देश आहे, विशेष पुढारी या वर्तमानपत्रातील बातमी आहे जे आपण यावर थोडीशी माहिती आपण तुम्हाला सांगत आहोत. ओके, आता बघा, एकूण जागा साहजिकच आहेत 3,000च्या प्लस असतील. आता ह्याच्यामध्ये आणखीन कमी किंवा जास्त होतील असं असलं तरी माझ्या अंदाजानुसार जाहिरात निघेपर्यंत याच्यामध्ये वाढच होतील, परंतु कमी काही होणार नाहीत. म्हणजे तब्बल 3200 प्लस जागांची भरती या विभागात होणार असा अंदाज आहे. परीक्षा ही या परीक्षा TCS मार्फत व्हायचे चान्सेस जास्त आहेत. याच्यामध्ये 2 गट पडतील. एक गट क च्या पदं असतील आणि गट ड चे असतील. आणि कारण त्याचा सेवा प्रवेश अधिनियम देखील काल परवाच्या म्हणजे 2-3 दिवस झालं, त्यामध्ये तुम्हाला सेवा प्रवेशच्या संदर्भात जे आहे ती सगळी माहिती मी तिथं दिलेली आहे. काही पदं पदोन्नतीनं भरणार आहेत, काही पदं सरळ सेवेने भरणार आहेत. ओके, आता महत्त्वाची बातमी कुठे काय हे सगळ्या गोष्टी आपण यामार्फत पाहू. राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या स्थापनेवरील गट क व गट ड च्या एकूण 3,138 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागावरील उमेदवारांची भरती प्रक्रिया लवकरच शासन राबवणार आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. ओके, हे झालं महत्त्वाचा मुद्दा. आता 2026मध्ये ह्याचे मी वाचलेलं आहे, फक्त मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊन देतो की परीक्षेला काय आणि किती जागा असतील. ओके, 2026मध्ये भरती होणार यात काही डाऊट नाही, कारण ह्यांच्या हालचाली आणि पत्राचा व्यवहार बघता 2026मध्ये भरती होईल असा अंदाज आहे. परीक्षा TCS मार्फतच घेतली जाईल असा वैयक्तिक एक अंदाज आहे. गटनिहाय रिक्त पदे सांगितलं, गट क च्या आहेत 2,151 आणि गट ड च्या 987. ओके, आणि जिल्हानिहाय गट क व ड चे पदं जर बघता, प्रशासकीय विभागाचा विचार करता कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 29, रायगड 49, ठाणे 36, पालघर 51 असे एकूण 200 पदं कोकण विभागात आहेत. पुणे विभागात एकूण 412 पदे आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 487, नाशिक प्रशासकीय विभागात 411, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 1188 आणि नागपूर प्रशासकीय विभागात 440 जागांचा समावेश या ठिकाणी आहे. ही भरती होत असते तेव्हा ऑल महाराष्ट्र होत असते, कारण नगरपंचायत व नगरपरिषद अधिनियम 1965 नुसार सर्व महाराष्ट्रासाठी एकच नियम असल्यामुळं फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार म्हणजे निकाल लागल्यानंतर तुम्ही कुठे लागण कारण ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या बाबी राहिल्या, परंतु ही ऑल महाराष्ट्र एकदाच परीक्षा होत असते. याचा अभ्यासक्रम जो आहे तो 4 विषयामध्ये कव्हर होत असतो. काही पदे जे तांत्रिक असतील त्यांना मात्र तांत्रिक अभ्यासक्रम निश्चितच राहील. तर मराठी राहणारच आहे. ओके, इंग्रजी असणार आहे, GK असेल, त्यासोबत मॅथ अँड रिझनिंग असणार आहे. आता बऱ्याच जणाला एक सांगायचा उद्देश आहे की हे विषय जे आहेत ते विषय पूर्ण करा. परीक्षा MPSCकडे जाणार का TCSकडे जाणार हा पुढचा मुद्दा राहिला. त्या विचार करण्यामध्ये आहे त्या संधी मात्र सोडू नका, असं माझं तुम्हाला प्रामाणिक सल्ला असेल. त्यामुळे हे सर्व विषय जे आहेत ते अभ्यास करा. TCSकडे गेलं तरी मराठी व्याकरण तसंच राहते, इंग्रजीकडे गेलं तरी तसंच असते आणि GKमध्ये बी तसंच आहे. उगा एक नावात बदल होत असतं, थोडंफार पॅटर्न बदल होतं, बाकी काय नाही. आणि सर्व पब्लिकेशनवाले क्लासेसवाले फक्त त्या जाहिरातीच्या अगोदर जर पॅटर्न इकडे गेला की लगेच MPSC पॅटर्ननुसार, ओके, TCS पॅटर्ननुसार हे फक्त चालू असते. बाकी कंटेंट जो आहे तो सर्वत्र सारखाच असतो. ओके, सांगायचा उद्देश आहे की एवढं बी डिफरन्स पडत नाही, फक्त विनाकारण इकडं जाईल का तिकडं जाईल ह्या नादात हे 4 जे विषय आहेत त्या 4 विषयाकडे दुर्लक्ष करू नका, याचा अभ्यास करा, भरती होणार. ओके, आता ह्याच भरतीच्या
वाट बघायच्या नादात मागच्या भरती देखील तुमच्या हातून गेलेल्या आहेत. तर आता मात्र जाऊ देऊ नका. आजच बघा महागाई भत्ता हे 55% वरून 58% झालेला आहे. प्रत्येक दर 6 महिन्याला वर्षातून 3 वेळेस पगार वाढ होत असते. असं जर वर्षातून 3 वेळेस गेलं आणि 3 वर्षाच्या नंतर लेट लावलं तर तुम्हाला जे काही तुमचं ड्रीम कार वगैरे असते छोटी मोठी ती घ्यायचं राहून जाईल. त्यामुळं आता आहे त्या हातचं सोडून धाव, त्याच्या मागे लागू नका. आहे त्या गोष्टीचं संधीचं सोनं करा. छत्रपती संभाजीनगरला ज्यानं फॉर्म भरले त्याने अभ्यास करावा. ओके, जे आहे अपडेट ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि जर समजा वाटलंच विशेष तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करावे. त्यात करंट अफेअर्स वगैरे आहेत. टेलिग्राम देखील, त्याच्यावर मोफत सर्व PDF नोट्स वगैरे तुम्हाला मिळतील. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.